नमस्कार. हिस्ट्री SNMUमध्ये मी सीमा तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आपण मराठा हिस्ट्री सिरीज सुरू केली आहे. त्यामध्ये सुरुवातीला आपण मराठा साहित्य, पेशवे साहित्य, फारसी साधने, संस्कृत साधने पाहिली आहेत. त्यानंतर आपण सुरुवात केली आहे भक्ती संप्रदायातल्या काही संतांबद्दलची माहितीही आपण घेतली आहे. आपण आज पाहणार आहोत एपिसोड 8. भक्ती संप्रदायातील अन्य महत्त्वपूर्ण संत आपण पाहत आहोत. त्यातीलच सर्वात महत्त्वपूर्ण असे संत म्हणजे संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वरांचा जन्म झाला आहे गोदावरीच्या काठी पैठणजवळ आपे गावात 1275 त्यांचे महत्त्वपूर्ण असे चमत्कार आहेत. भिंत चालवणे, पाठीवर मांडे भाजणे. त्यांचे काही महत्त्वपूर्ण ग्रंथ आहेत. त्यामध्ये ज्ञानेश्वरी जी वयाच्या 16व्या वर्षी लिहिलेली भगवद्गीतेवरील टीका आहे. त्यानंतर अमृतानुभव, आत्मानुभव, भावार्थ दीपिका. नीट नावं लिहून ठेवा. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, आत्मानुभव, भावार्थ दीपिका. वयाच्या 23व्या वर्षी त्यांनी पुण्याजवळ आंदी येथे समाधी घेतली होती. यानंतरचे महत्त्वपूर्ण संत आहेत संत एकनाथ. संत एकनाथ यांचा जन्म झाला आहे 1538 गोदावरी नदीच्याच काठी पैठण येथे. लिहून ठेवा नीट. संत एकनाथ जन्म 1538 गोदावरी नदीच्या काठी पैठण येथे. त्यांच्या आजोबांनी त्यांचं संगोपन केलं आहे. आजोबांचं नाव आहे चक्रपाणी. वयाच्या 12व्या वर्षीच त्यांना अध्यात्माची गोडी लागली आणि त्यांनी जनार्दन स्वामींचे शिष्यत्व पत्करले. म्हणजे संत एकनाथांचे गुरु कोण होते तर जनार्दन स्वामी. संत एकनाथांची भारुडे, अभंग, त्याच्यानंतर एकनाथी भागवत, रुक्मिणी स्वयंवर, भागवत रामायण इत्यादी महत्त्वपूर्ण रचना आहेत. मृत्यू झाला आहे 1599. पुन्हा एकदा सांगते, संत एकनाथांचा मृत्यू झाला आहे 1599. अशीच महत्त्वपूर्ण माहितीसाठी तुम्ही चॅनलला भेट द्या. व्हिडिओ पहा, पूर्ण व्हिडिओ पहा. फार मोठा व्हिडिओ नसतो, 3 ते 4 मिनटंच असतो. त्यामुळे तो पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. तुम्हाला रोज काही महत्त्वपूर्ण पॉईंट नक्की मिळतील. त्यामुळे नुसतं क्लिक करू नका, तर पूर्ण व्हिडिओ पहा. त्याचबरोबर शॉर्ट्स रोज सकाळी अपलोड होतात, तेही पहा. आपण UGC नेट प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचे काही भाग करणार आहोत, कारण जून 2026ची एक्झाम येत आहे. त्यामुळे आपण त्याकरता आता तयारी हळूहळू जोमाने करणं गरजेचं आहे. हळूहळू पण जोमाने. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंटही करा आवडला व्हिडिओ तर. आणि आपण उद्या पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.